कसं पाहता या शिवसेनेमध्ये आलेल्यानंतर, काँग्रेसमधून शिवसेनेत आल्यानंतर इथे जो प्रवास सुरू झाला त्याकडे? खूप आनंद वाटतो, खूप अभिमानही वाटतो की आपण एका अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतोय जे सर्वसामान्यांना संधी देतात. दसरा मेळाव्यामधलं माझं भाषण असेल किंवा अगदी वर्धापन दिनामधलं भाषण असेल, एकनाथजी शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेब हे नेहमी प्रेरणा देतात. मला आठवतो पहिल्या दसरा मेळाव्याच्या भाषणाचा किस्सा. मला वाटतं एक अर्धा तास आधी कळालं होतं की मी बोलायला जाणार आहे. तयारी काहीच केली नव्हती. त्यामुळे थोडंसं दडपणही होतं, कारण दसरा मेळावा हा शिवसेनेचा आत्मा आहे. डायसवरती जाण्याच्या आधी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब मला म्हणाले की ताई, लढा, आक्रमकपणे आणि निर्भीडपणे बोला. ते त्यांची जी 2 वाक्य होती ना, त्या 2 वाक्यांनी लाखोंच्या जनसमुदायासमोर बोलायची मला हिंमत दिली. आत्ता सुद्धा मी खासदार राज्यसभेची म्हणून बिनविरोध निवडून आले. खूप दिग्गज नेत्यांची नावं, म्हणजे तेही महाराष्ट्रातून जात आहेत, त्यांच्यासोबत मी जाते, ह्याचा आनंद आहे. श्रीकांत शिंदे साहेबांनी फोन करून सांगितलं की ताई, दिल्लीचं टेन्शन घेऊ नका. त्यामुळे इतकी निर्धास्त आहे की इथे एका पक्षात काम केल्यासारखं नाही वाटत, एका कुटुंबात काम केल्यासारखं वाटतं. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, लता वहिनी आहेत, आदरणीय श्रीकांत दादा आहेत, वृषाली वहिनी आहेत. एका परिवारासारखं. म्हणजे सोलापुरातून मी मुंबईत येऊन राहिले. मुंबई माझ्यासाठी खूप नवीन होती, पण त्यांनी एका परिवारातल्या मुलीसारखं मला स्वीकारलं. त्याचा खूप मोठा आनंद आहे.